नाही, पण मला असं वाटतं की ह्याची पण नितांत आवश्यकता आहे, कारण महिला सांसदच कमी आहेत. हो. तर जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन करत होतं तेव्हा असं जाणवलं का की बाबा ही संख्या खरंच वाढली पाहिजे. आता अनफॉर्च्युनेटली ते येऊ शकलेलं नाहीये, विधेयक पास होऊ शकलं नाही, पण किती होपफुल आहात की ते लवकर येईल आणि त्याच्यामुळे हा जो नंबर आहे तो बदलेल? 100% नारी शक्ती वंदन येणार, कारण आमचे प्रधानमंत्री पण महिलांचा सन्मान करतात. जे जे सांसद मध्ये आज बसलेले आहे त्यांना माहिती आहे इट्स नाऊ ऑर नेव्हर, आणि ते नावची आवश्यकता आहे. हे मॉन्सून सेशन मध्ये खूपच आम्हाला भरोसा आहे की शिवसेनाचा पण पाठिंबा आहे हे बिलला घेऊन, आणि डिलिमिटेशन असो किंवा नारी शक्ती वंदन हे आवश्यक आहे पुढच्या पिढीसाठी आणि पूर्ण महिलांसाठी. तुम्ही म्हणताय की तुम्हाला कुठेही काम करायची संधी दिली तर तुम्ही नक्कीच कराल, आणि मग केंद्र असो किंवा राज्य हो. असो. पण नक्कीच मला असं वाटतं की नारी शक्ती विधेयक जर पास झालं तर मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या वाढेल आणि चांगल्या मतदारसंघातून देखील महिलेला संधी मिळेल. पण इथं पुन्हा कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी हो. ह्यांना संधी मिळू नये, किंवा किंवा जेन्युन कार्यकर्त्याला न्याय मिळावा असं तुम्हाला वाटतं का, की हे आल्यानंतर सुद्धा जेन्युन जो कॅन्डिडेट आहे त्याला न्याय मिळावा असं वाटतं का? मला वाटते की सुरुवाती समजा की कोणाची बायको, कोणाची बहीण, कोणाची मुलगी, कोणाची भेटलं ते तर आहेच, पण तुम्ही पंचायतला बघा, पंचायतमध्ये ते पंचपती आता नाही, ते सरपंच म्हणजे ते पत्नीच आहे. आणि त्यांना आता समजमध्ये आले की हे पॉवर काय आहे, आणि पॉवरचा दुरुपयोग महिला कधी नाही करत. आम्ही कॉन्शियन्शियस असो, आम्ही आहेच, आम्ही कॉन्शियन्शियस आहे. आम्हाला डेडिकेटेड काम करायचं आहे आणि परिवर्तन आणायचं आहे, तर त्यासाठी लेजिस्लेशन मध्ये आवश्यकता आहे.